आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील वरकुटे मलवडी गावचे सुपुत्र आप्पासाहेब मिसाळ यांनी करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली। बदलापूर येथे सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना विविध शैक्षणिक आणि करिअर पर्यायांबाबत मार्गदर्शन करीत आहेत। नीट सह 12वी नंतरच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी आप्पासाहेब मिसाळ यांच्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते। आतापर्यंत 5000हून अधिक विद्यार्थ्यांना 1-to-1 मार्गदर्शन देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। वैद्यकीय क्षेत्रातील MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS, BNYS, नर्सिंग, फार्मसी तसेच पॅरामेडिकल अभ्यासक्रमांसह विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते। विद्यार्थ्यांच्या गुणांबरोबरच आर्थिक परिस्थिती, महाविद्यालयाचा दर्जा, शुल्क, प्रशिक्षण आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यांचा विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो। आप्पासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनपर व्हिडिओंना सामाजिक माध्यमांवर 20 लाखांहून अधिक दर्शकांचा प्रतिसाद मिळाला असून 15,000हून अधिक अनुयायी त्यांच्याशी जोडले गेले आहेत। करिअर मार्गदर्शनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि योग्य मानसिकता विकसित करण्यावरही त्यांचा भर आहे। मानच्या मातीतून बदलापूर पर्यंत यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे। वरकुटे मलवडी सारख्या ग्रामीण भागातून पुढे येत विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याचे काम करणाऱ्या आप्पासाहेब मिसाळ यांना विद्यार्थी पालकांकडून काउन्सिलर आप्पा म्हणून मिळणारा प्रतिसाद त्यांच्या कार्याची पावती मानली जाते। प्रवेश मिळवणे महत्त्वाचे आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योग्य अभ्यासक्रम आणि योग्य महाविद्यालयाची निवड करणे त्याहून महत्त्वाचे आहे, असे आप्पासाहेब मिसाळ सांगतात। सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर बदलापूर येथे मोबाईल नंबर 7400057676। दुसरा नंबर आहे 9664630818। विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याचा संकल्प घेऊन आप्पासाहेब मिसाळ यांची करिअर मार्गदर्शनाची वाटचाल सुरू आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।